मनोकामना है। और आज एक बार फिर से पुनः श्री राम नवमी की आप सभी भक्तों को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। धन्यवाद। ओवर टू कमेंट्री बॉक्स, मैच ऑन। धन्यवाद। रॉयल आणि सुपर स्ट्रायकर्स सामन्यातील पहिला षटक आणि वैयक्तिक पहिलं प्रकाश नाटेकर। सुंदर असा फटका लेग साइडच्या दिशेने मारलेला आहे। एक धाव। संघाचे ज्येष्ठ आणि अनुभवी गोलंदाज प्रकाश नाटेकर सामन्यातील पहिलं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात आहे। त्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतील मोईन। We are seeing here such a beautiful tournament at the Swayambhu Garden and it's miss out. थोडीशी गडबड झाली होती दादा, पण विकेट मात्र घेतली आहे। रन आउट। नक्कीच बॉलरच्या खात्यामध्ये ही विकेट जाणार नाही, कारण रन आउट झालेला आहे। प्लेयर नेम स्लिप तुझं नाव काय? ओय यार सोनू, वाचलास तू, रनआउट घेतलास, नाहीतर तू आता बाहेर गेला असतास। तमा मुद्दामून असं करतो, नवीन प्लेयरांना घाबरवतो नेहमी। मोहसिन आउट झाला। रॉयल स्पोर्ट्स क्लब या दोन उभय संघामधील आजचा सामना, पूर्ण टूर्नामेंट मधील चौथा सामना। हॅलो 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 हॅलो। रॉयल स्पोर्ट्स क्लब आणि सुपर स्ट्रायकर्स या दोन उभय संघामधील हा सामना, चौथा सामना या संपूर्ण टूर्नामेंट मधील। हॅलो 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 हॅलो। सुंदर असा लेग साइडच्या दिशेने काय उत्कृष्ट कनेक्शन झालं होतं। थोडंसं कन्फ्युजन आहे, पण अंपायरचा डिसिजन फायनल डिसिजन असेल, कोणीही वाद घालायचा नाहीये। जे अंपायर्स आहेत ते आपली कामगिरी ते उत्कृष्टपणे आतापर्यंत बजावत आले, त्यामुळे ते जे डिसिजन देतील तोच अंतिम डिसिजन असेल, याची सर्वांनी नोंद घ्यायची। रिप्ले साठी अप्लाय केले अंपायर्सने। दोन कॅमेरे या संपूर्ण सामन्यासाठी आपण ठेवले, तर कोणताही डिसिजन घ्यायचा असेल तर नक्कीच आपण कॅमेरामध्ये चेक करू, आणि त्यासाठी फक्त अंपायर्स येतील। थर्ड अंपायर डिसिजन चालले आहे।
षटकार किंवा 2 धावा याचा निर्णय होत आहे. थोडा सामना थांबलेला आहे. पण मी काय म्हणतो पंच, आपण शेवटचा चेंडू होता, एक बॉल होता, बॉल होता लास्ट बॉलच होता ना. संपली आहे ना ओव्हर संपली आहे ना अंकित. मॅच चालू करूया. तू पण रिप्लाय नंतर 6 का 2 नंतर डिसिजन दे ना. हेलो, रिप्ले 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 देखा हुआ है, वीडियो देखा हुआ है. अभी उसमें भी डाउट होगा तो हम कुछ नहीं कर सकते. मोइन 2 रन. वीडियो रिप्ले देखा हुआ है मोहसिन. हे धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झाली आहे 4. एक बाद 4 धावा. सामन्यातील दुसरा षटक वैयक्तिक पहिलं कुणाल निकम घेऊन येतील. सामना करतील शाहिद. सुंदर असा एवढी गती आहे ना या कुणालकडे की सुंदर गोलंदाजी करतो. जसा टमाच्या हातात बॉल आला ना तसा आवाज आला टप. सुंदर गोलंदाजी. दुसरा चेंडू घेऊन येतील दुसऱ्या षटकातील. धावसंख्या झालेली आहे 4. एक बाद. सामना करतील शाहिद. बघूया काय करतात आहे. सुंदर असा उंच डोलावलेला चेंडू झेल होऊ शकतो का. आणि बाद. सुंदर असं झेल पकडलेला आहे तमा यांनी. सचिन, हा सामना कसा होऊ शकतो. नक्कीच अटीतटीचा होऊ शकतो. ज्या अर्थाने मी बघतोय की फिल्डरचा भरणा पडला या दोन्ही संघाकडे. एक से बडकर एक खेळाडू या संघामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतात आहे. पण पारडं काहीसं जड वाटतंय मला. रॉयल्स 11 या संघाचं, कारण फार कसलेले खेळाडू या संघामध्ये आहे. आणि पागडी दादा ज्याची ओळख कांदिवली मधला धोनी अशी आपण करू शकतो. नक्की सचिन, आम्ही लहानपणापासून एकत्र क्रिकेट खेळलो आहे. आणि आता आम्ही म्हातारे झालो पण प्रकाश नाटेकर हे अजूनही यंग आहेत. तू म्हटल्याप्रमाणे हा कांदिवलीतला धोनी आहे. नाही नाही शोएब सामना करतील कुणालच्या वैयक्तिक पहिल्या षटकाचा आणि संघाच्या दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडूचा. बॅटची कडा घेतली. काय ही कॅच बनते. बॅटची कडा घेतली. 1 की 2 2च्या नादात विकेट आपली गमावली नाही म्हणजे झालं. आणि नक्कीच 2 धावा घेतल्यात सोहेब याने. एक मोठा खेळाडू पुन्हा मैदानात उतरला. फटके मध्ये आज खेळाडूची खऱ्या अर्थाने ओळख आहे.
बघ्या शांत शोएब काय करतात ते. शांत डोक्याने जर उभा हा खेळाडू मोठी धावसंख्या उभारण्यास नक्कीच यशस्वी ठरू शकतो. बरोबर आहे सचिन. राजू या संघासाठी आणि या संपूर्ण टुर्नामेंटसाठी तू काय म्हणशील, कारण विके ट्रॉफी तुझा सर्वात खास, तुझा सगळ्यात जवळचा मित्र विजेंद्र दादा अर्थात आपल्या सर्वांचा लाडका दादा या जगात असला तरी आपल्या आठवणीत कायम असेल आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजचा हा सामना इथे पाहतोय. सचिन नक्कीच, कारण की हे न विसरण्यासारखा क्षण असतो की एकदम जवळचा मित्र आणि असा मित्र की त्याला किती वाजताही कॉल केला ना की उठून यायचा. एकदा मला असंच झालं, काही बरं वाटत नव्हतं, सकाळचे 3:30 वाजले होते. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने एक धाव, तर तो 3:30 वाजता पण उठून आला माझ्यासाठी. नक्कीच त्याची आठवण प्रत्येक क्षणाला येते आणि त्याला विसरू शकत नाही. आयुष्यामध्ये नक्कीच असे मित्र बनतात जे आपल्या सदैव पाठीशी उभे राहतात. ते मित्र, त्यांची मैत्री यशीच फुलत राहो. आज दादा जरी आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी मात्र आपल्या कायम आहेत. त्याच्या स्मृतीस आपण अभिवादन करूयात आणि हा सामना त्याच्या आठवणीत आपण सर्वजण खेळतोय. आणि आप्पाचं सांगायचं झालं तर आम्ही लहान असताना UIC संघामध्ये प्रवेश केला. त्यावेळी आम्हाला नेहमी आप्पाचं प्रोत्साहन असायचं की गोलंदाजी करताना, कारण की आप्पा एक उत्कृष्ट गोलंदाज होता, तो नेहमी आम्हाला सांगायचा की अशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. समोरचा कितीही चांगला फलंदाज असला तरी त्याला कोणत्या प्रकारे गोलंदाजी करायची आहे याचा आम्हाला वेळोवेळी प्रशिक्षण मिळायचं आप्पाकडनं. प्रकाश नाटेकर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहे. राजू आता तुझ्या आणि विजेंद्र दादा कांदळकर याच्यासाठी नक्कीच दोन लाईन म्हणतात. एक सफर खास हो, एक सफर खास हो, रास्ता खूबसूरत हो और मंजिल स्वयंभू का ग्राउंड हो. क्षेत्ररक्षण आपल्या इथे पाहायला मिळालं दीपेश अर्थात आपल्या सर्वांचा टमा. डीजे दादा जर तुझा रेंज जाते प्लीज रिक्वेस्ट असेल. नक्कीच सचिन. हॅलो हॅलो माईक चेक हॅलो. पुन्हा एकदा बॅटीची कडा घेतली होती लम्मा याच्याकडनं. सोनू यांचा चूक झाली. सोनू यांचं मला वाटतं क्रिकेटमध्ये लक्षच नाही आहे. तू जसं म्हटलं की स्वयंभू तर म्हणता नाही ना ग्राउंड, पण मिरिंडा ग्राउंडमध्ये आम्ही दोघांनी एवढं क्रिकेट खेळलो आहे की खूपच क्रिकेट खेळलो दादा आणि मी. यासोबतच कैलासवासी विकास आप्पा कदम म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आप्पा यांच्या स्मरणार्थ देखील हा सामना आपण इथे पाहतोय. पहिली विकेट सुंदर झेल, दुसरी विकेट माफ करा प्रकाश दादा याच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, कारण याच्या आधीची विकेट ही रनआउट होती. राजू कैलासवासी विकास आप्पा कदम आपल्या सर्वांचे लाडके आप्पा आणि आपल्या ही सर्व टुर्नामेंट व्यवस्थित आणि सुरळीतपणे पार पडावी तो म्हणजे अंकित कदम त्यांचा मुलगा या ग्राउंडवर उपस्थित आहे. मी तुला विनंती करेल की आप्पा कदम यांच्या बाबतीत एखादा किस्सा असा तू सांगावास की ती गोष्ट घडली आणि ती तुझ्या आयुष्यभरासाठी लक्षात राहिली. म्हणजे आम्ही मिरिंडा ग्राउंडमध्ये क्रिकेट खेळत असताना मीरा रोडला क्रिकेट खेळायला जायचं होतं आणि आमचे जे UIC चे सिनियर्स प्लेयर आहेत ते तिथे खेळत होते आणि तिथे गोलंदाजीसाठी कोण नाही होतं. एक गोलंदाज शॉट पडत होता, तर मला आप्पाने सांगितलं की तुला तिथे गोलंदाजी करायला जायचं आहे. पण काही कारणास्तव गेलो नाही, पण त्यांचं प्रत्येक वेळी प्रोत्साहन असायचं क्रिकेटसाठी आणि नेहमी आमच्याशी बोलत असायचे की क्रिकेट कसं खेळायचं. तेव्हा जरी तू जबाबदारी खांद्यावर घेतली नसती, त्यानंतर मात्र तू ती जबाबदारी खांद्यावर घेतली आणि मी पाहिले तुला अनेक सामन्यामध्ये गोलंदाजी करताना आणि उत्कृष्टपणे तू गोलंदाजी करतोस हे आम्ही सर्वांनी इथे पाहिलंय.
तर मला वाटतं तो तुझ्या डोक्यावरचा आशीर्वाद होता, कारण प्रत्येक व्यक्तीला एक चान्स मिळणं हे खूप आवश्यक असतं. मला देखील आशिष दादा याने तो चान्स दिला. दादा तुझे पुन्हा एकदा आभार, कारण मी एक गोष्ट शिकलो ज्याने आपल्याला मोठं केलं दादा त्याला विसरायचं नाही. त्यामुळे नक्की जेव्हा देखील स्टेजवर बसतो तर काही मोजके लोक आहेत ज्यांचे मी आभार नक्कीच व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी ते व्यक्त करीन आभार आशिष दादा तुझे, सोबत फारुख. कारण जेव्हा मला आठवतंय काही वर्षापूर्वी मी ग्राउंडमध्ये आलो आणि सहज फारुख बोलला होता की सचिन तू ही गोष्ट करू शकतो, आणि तिथून क्रिकेट कॉमेंट्री सुरुवात केली. त्यानंतर माझं हक्काचं भजन मंडळ, साईमाऊली भजन मंडळ, यामुळे खऱ्या अर्थाने या सर्व कॉमेंट्रीसाठी मला त्या लोकांनी फार मदत केली. त्यामुळे ज्यांनी आपल्याला मोठं केलं दादा त्यांना विसरायचं नसतं, हे छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे आणि तीच शिकवण आपण जपत आलोय आणि सर्वांनी जपावी हीच विनंती असेल. 50-50 ओव्हर धावसंख्या झालेली आहे. किती झाले हे रन सांग, स्कोर सांग, स्कोर सांग, सागर स्कोर सांग. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा आणि तीन बाद 12 धावा झालेल्या आहेत. आता हा षटक 50-50 ओव्हरचा आहे. मागच्या सामन्यात हा 50-50 ओव्हर हा सक्सेस झालेला होता. आता बघा शोएब आणि मोहीन, नाही सॉरी मोहन, शोएब, मोहीन, शाहिद, MS आणि अपोजिटला आहे पागडी MS. बघा काय होत आहे. फिफ्टी 50 ओव्हर म्हणजे 16 रन मारायचे आहेत. या ओव्हरला 16 रन मारले तर +8 म्हणजे टोटल 24 रन्स. जर 16 रन नाही मारले तर जेवढे रन ओव्हरला मारणार त्याच्या अर्धे रन होतील. राजदादा आपण अनेक वर्ष पाहत आलोय प्रकाश दादा, ज्याला आपण सर्व लाडाने पागडी दादा म्हणतो, हा खेळाडूने इथे अनेक खेळाडू आतापर्यंत घडवलेत आणि तो घडवत आलाय असं म्हणायला हरकत नसावी. कारण आपण कित्येकदा पाहिलंय की तो संपूर्ण संघ एका साईडने मॅनेज करत असतो. जसा धोनी स्टंपच्या मागून सूत्र हाताळत असतो, तसा पागडी दादा प्रत्येक क्षेत्रावर नजर ठेवून असतो. काय म्हणशील त्याच्याबद्दल? उत्कृष्ट असा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे. 2 धावा मिळालेल्या आहेत. चेंडू आलेला आहे. पागडीचं म्हटलं तर आम्ही लहानपणापासून एकत्रच क्रिकेट खेळत होतो. मेहुल टॉवरमध्ये अंडरम, म्हणजे आम्ही एकमेकाला कधी पैसे दिले नाही, पण 50-50 झालायचं. आता ही 50-50 ओव्हर चालू आहे. पागडी 50-50 ओव्हरमध्ये काय होईल बघूया. 16 गोलंदाजी करत आहेत. दुसरा चेंडू, पहिला चेंडू 2 धावा आलेल्या आहेत. सामना करतील शोएब. सुंदर असा चेंडू, षटकार मारण्याचा प्रयत्न परंतु असफल झालेला आहे. सुंदर चेंडू टाकलेला आहे अविनाश खारवी यांनी, म्हणजे 16. 2 चेंडू 2 धावा दिलेल्या आहेत. अविनाश खारवी असेल, राहुल असेल, मनीष असेल, टमा असेल, मामा असेल, यासारखे एक ना अनेक खेळाडू आतापर्यंत रॉयल स्पोर्ट्स क्लबने आपल्याला दिले आणि अनेक सामने यांनी बाहेर जाऊन देखील जिंकवून आणले आणि कांदिवलीचं, संपूर्ण कांदिवलीचं नाव या संघाने उंचावलेलं आहे. या संघामध्ये तू जर सचिन बघशील ना, फक्त फिरोज आणि पागडी सोडले तर सगळे पागडीच्या हाताखाली तयार झालेले आहेत. सुंदर चेंडू, वाखूट टप्प्याचे चेंडू टाकत आहे. 2-2 धावा जात आहे प्रत्येक चेंडूला. 4 चेंडू मध्ये 7 धावा मारलेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. सुंदर असा शॉर्ट चेंडू टाकत आहे. सुंदर गोलंदाजी, स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पकडलेला आहे. 5 चेंडू झालेले आहेत.
आता कमबॅक करावा लागेल. किती झाले? किती झाले? इम्तियाज भाईजान स्ट्राईकवर येताना आपल्या इथे पाहायला मिळतं. त्याचाच मुलगा जो आता काही वेळापूर्वी बॅटिंग करून पुन्हा पॅव्हेलियन मध्ये लोटलाय. या व्यक्तीबद्दल मी नक्कीच इथे बोलेल. काही वर्षापूर्वी डोंगरीमध्ये आला आणि सर्वांना आपलासा करून टाकला हा व्यक्ती इम्तियाज भाईजान. कधीही तुम्ही बघा, जात आडवी आमच्यामध्ये कधीच नाही आले. गेल्या कित्येक वर्षापासून इम्तियाज भाईजान आणि आमचा संबंध असेच ऋणानुबंध हे उत्तम प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळते. ग्राउंड मध्ये अनपेक्षित असा फिल्डर, त्याला जायची जागा द्या. हे जाऊन दे, त्याला जाऊन दे. धावू नका, धावू नका, काही नाही करणार, धावू नका. आज श्री रामनवमीचा उत्सव आणि मला वाटतं ग्राउंड मध्ये बजरंग बली आलेले आहेत. बजरंग बली आलेत आणि त्यांनी जाऊन दे, जाऊन दे, जाऊन दे. त्याला छेडू नका, कोणीच छेडू नका. दगड वगैरे कोणी मारू नका. मारताना दिसले कॅमेरामध्ये तर त्यांना चोप देण्यात येतील. हा, राहून दे, राहून दे, जाऊन दे. त्याच्या मागे जाऊ नका कोणी. खाली बसा. हा, चल चालू कर अविनाश. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. षटक संपलेला आहे. किती आले या षटकात? इम्तियाज भाईजान हा योगायोग म्हणता येईल, कारण तुम्ही 7 आले. मी बोलतच होतो. किती मायनस होणार? 3. ओके, पुन्हा एकदा तो आलाय. लक्ष 3 मायनस होणार. सर्वांनी लक्ष ठेवायचं, कारण मागून मारतो असं पहिल्यांदा बघितलेलं नाहीये. छेडू नका, धावू नका रे, धावू नका. बसा तिकडे, काही नाही करणार तो. रिएक्शन्स देऊ नका, हसू नका. हसला तर तो नक्कीच चावा घेईल. बसून राहा फक्त, काहीच हरकत करू नका. असं वाटलं की तो जवळ येतो तर मुवमेंट करू नका आणि हसू नका स्पेशली, कारण हसलं तर त्याला असं वाटतं चिडवतोय आणि तो नक्कीच चावा घेईल. त्यामुळे सर्व मैदानावर उपस्थित खेळाडूंनी याची दखल घ्यायची आहे. किती झाले? 3 मायनस करून 15 विकेट. 15 धावा झालेल्या आहेत. 4 बाद 15 धावा. शेवटचा षटक घेऊन दीपेश सामना करतील इम्तियाज. हा बघा काय त्याचं नाव, बंटी कसा बसलाय घेऊन बघा जवळ. काय करतोय का बंटी तुला? काही नाही. मग बंटीच्या तोंडाकडे बघितल्यावर म्हटलं, मला वाटतं घाबरलाय. पण त्याने काही रिॲक्शन दिली नाही. एक निर्धाव चेंडू टाकलेला होता. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करत आहे रॉयल स्पोर्ट्स क्लब. धावसंख्या झालेले 15. 4 बाद, माफ करा 16. मला वाटलं की धावसंख्या भरपूर मोठी होईल, सामना अतिगतीचा होईल, परंतु गोलंदाजी बाकी आहे यांची, काय सांगता नाही येत. धावू नका रे, काही नाही करणार रे. सुंदर तिसरा चेंडू, निर्धाव. पळाला तर तो नक्कीच. इम्तियाज भाई, तुम्हाला बॉल वरून जातोय का कसा? स्टॉप. क्या बात आहे. ही व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल. ही व्हिडिओ नक्कीच व्हायरल. अरे धावू नका रे. कॅमेरामॅनला विनंती असेल की त्यांनी कॅमेरा, अरे धावू नका रे. हा मोमेंट कॅच करायचा. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच दादा ही व्हिडिओ व्हायरल होईल. कॅमेरामॅन विनंती असेल हा पूर्ण कॅप्चर करून घ्यायचा आहे आणि आमच्या पेजवर टाकायचे, तुमच्या पेजवर टाकायचं आहे. पुन्हा एकदा विनंती असेल, स्मार्ट जरा बना, हालचाल करू नका. आता जो जाता जसा थांबलाय तसं थांबा. चालू कर, चालू कर. कारण तुम्ही पळालात तर तो तुमच्या मागे लागेल आणि कदाचित तो चावा घेईल. शांतपणे उभे राहा, रिॲक्शन्स देऊ नका, त्याच्याकडे बघू नका.
हे चालू कर चल. जय श्रीराम. हे दे सचिन दे. हॅलो. हे आता बाउंड्री लाईनला गेला रे. बाउंड्रीला गेलाय. चल. हे वेळ नाही आपल्याकडे. त्याच्याकडे वेळ आहे रे. हे थांब. गेला. 4 वाजलेत रे. 2 तासच आहेत आपल्याकडे. नितीन चव्हाण जरा त्याला कंट्रोल करा. हे चल चालू कर. चल. हे चल चालू कर. हे चल. हे टमा बॉलिंग कर. चल. इथून अंपायरिंग करतो आम्ही. हे जा आता. गेला तो गेला. हे गेला. हे कोण आहे रे तो? कोण आहे बाउंड्रीवर? तो त्याला हकलवलं. ओबो जाने देना यार उसको. ए चल. आहे. पळू नका रे. पळू नका. काय नाही करणार. हे चल चालू कर. चल. हे किती बॉल बाकी आहेत? 3 बॉल बाकी आहे. हे गेला रे. चल गेला. 2 रन मध्ये गेला. चला. जय श्रीराम. चला. अनपेक्षित खेळाडू ग्राउंड मध्ये थोडा व्यत्यय आलेला होता सामन्यामध्ये. 3 बॉल. शेवटचे 3 बॉल. थोडा प्युअर मिळतो ते. व्हिडिओग्राफरला विनंती असेल की त्यांनी फुटेज आम्हाला द्यायची आहे. सुंदर चेंडू. मला वाटतं मॅडन ओव्हर टाकेल वाटतं टमा. सोशल मीडिया अकाउंट वर ही व्हिडिओ टाकायची आहे.
फक्त 16 आणि 17 रन धाव फलकावर लागल्यात. एक छोटी धावसंख्या उभारली. मला वाटतं आतापर्यंत सगळ्यात कमी स्कोर असावा हा. नक्कीच. जर तुम्हाला सामना जिंकायचा आहे तर मोठा धावांचा डोंगर तुम्हाला इथे उभा करावा लागेल. बॉल घे. ओव्हर संपलेली आहे. धावसंख्या झालेली आहे किती? 18 टू विन. जिंकण्यासाठी 18 धावा पाहिजे आहेत. सॉरी. पुढील सामना UIC ज्युनियर्स, माफ करा, यातून जिंकेल तो आपली मॅच होणार ना. UIC ज्युनियर्स वर्सेस प्रकाश स्पोर्ट्स क्लब. कोणी त्या माकडाला आता त्रास देऊ नका. जर झाडावर बसलाय तर बसू दे त्याला. अठरा टू विन आहेत. प्रकाश, फलंदाजी पाठवा फटाफट. टॉस साठी प्रकाश स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार तुषार मसूरकर आणि UIC ज्युनियर्स कोण आहे? तू करतोय टॉस? अंकित कदम. टॉस साठी या. टॉस कडून उडवणार. आशिष टॉस उडवायचा आहे. हॅलो. वेलकम बैक एट द टॉस बॉक्स. आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है. स्वर्गीय विकास सप्पा कदम एवं स्वर्गीय विजयेंद्र दादा कांदलगांवकर इनकी स्मृति में एवं में आयोजित भव्य दिव्य क्रिकेट टूर्नामेंट की ट्रॉफी का आप सीधा प्रसारण देख रहे हैं लाइव टेलीकास्ट के माध्यम से. ग्राउंड पर उपस्थित सभी दर्शकों का एवं यूट्यूब पे द्वारा देख रहे हैं सुन रहे सभी दर्शकों का, प्लेयर्स को शुभकामनाएं. दोनों टीमें भाई के हाथों में टॉस कॉइन उड़ाएंगे. एक तरफ इसी कॉल करेंगे. वीके ट्रॉफी कॉल किया है तुषार ने. ट्रॉफी तुषार, आपका निर्णय क्या होगा? फर्स्ट बॉलिंग रहेगा हम लोग का. इंपॉर्टेंट मैच है. इसके बाद आप डायरेक्ट सेमी से फाइनल में पहुंचेंगे, तो क्या तैयारी है फाइनल सेमी फाइनल के लिए? इसके लिए सेकंड चेसिंग देखने का चांसेस है अभी. मतलब फर्स्ट आप देखेंगे कितना चेस करना पड़ता है. इसके लिए फर्स्ट बॉलर देखेंगे हम लोग कितना चेसिंग करना पड़ेगा अपने को. लेकिन अभी तक जितने अभी मैचेस देखे हमें, चेस करने वाली टीम को ज़्यादा प्लस पॉइंट मिल नहीं रहे हैं यहाँ पर. तो आपके अंदर क्या तैयारी है, ऐसे क्या विशेषता है, कौन से अच्छे आपके गेंदबाज होंगे जो कम रन पे रोकने में कामयाब होंगे? वो हमारा बॉलिंग अटैक ऐसा रहेगा जैसे कि बॉलिंग अटैक में हम लोग स्कोर दबा के हम लोग करने का कोशिश रहेगा. इसलिए बॉलिंग का हम लोग ने डिसीजन लिया है. तो प्रकाश स्पोर्ट्स क्लब जीता, टॉस जीतने के बाद फील्डिंग लेने का निर्णय किया है. अंकित भाई, आप टॉस जीते तो आपका निर्णय? मैं फील्डिंग ही लेता क्योंकि ग्राउंड का सिचुएशन ये फील्ड चेसिंग के लिए बहुत अच्छा है. बेस्ट ऑफ लक. ज़्यादा पूछूंगा क्योंकि इतना ही वीके ट्रॉफी आप देखते रहिए, लगातार बने रहिए हमारे साथ. चलते हैं
बॉक्स में अंचाटे वहां पर मौजूद है। कमेंट्री बॉक्स के हाल आगे का हाल आगे सुनाएंगे। थैंक यू। फिलहाल टॉस बॉक्स से इतना ही। थैंक यू। धन्यवाद आशीष। नवीन बॉल दे। धाव संख्या 18 पाहिजे जिंकण्यासाठी आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत सर्वात अनुभवी राहुल काशीतकर आणि नॉन स्ट्राइक एंडला आहे फिरोज। षटकार मारण्यामध्ये माहिर फिरोज खान सामना करतील पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे मोईन डावकुऱ्याचा जे स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स। बघूया काय करतात आकुडचे आणि मोठी विकेट सोडली आहे मोसीन यांनी। खूप महाग पडू शकतं सुपर स्ट्रायकर्सला। राहुल सारख्या फलंदाजा झेल सोडला मोसीन खूप महाग पडू शकतं तुम्हाला। रेग्युलर कॅच म्हणतात ही पण ही सोडलेली आहे। पुन्हा एकदा आखूड चेंडू आणि हा वरती मारलेला आहे। UIC चे सर्व खेळाडू बघा चेंडू कुठे गेला आहे। काय खतरनाक बॉलिंग स्टाईल आहे या गोलंदाजाची। असं वाटतंय की हा गरवा खेळायला आलाय। बॅट्समनला चकवा देण्यामध्ये याचा उपयोग करू शकतो। एक अवांतर चेंडू। राजू आता तुझं काय कॅल्क्युलेशन असेल? दोन मोठे खेळाडू कमी स्कोर असताना मैदानात पाठवणं पागडी दादाची ही काय चाल असू शकते? हे रेग्युलर फलंदाज आहेत प्रकाश नाटेकर यांचे रॉयल स्पोर्ट्स क्लबचे, परंतु पहिल्याच चेंडूत झेल सुटला म्हणजे गोलंदाजाचं मनोबल पण ढासळतं आणि संघाचा पण ढासळतं आणि त्यामध्ये राहुल सारख्या फलंदाजाचं झेल सोडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। सामना करतील फिरोज षटकातील तिसऱ्या चेंडूचा। मोसूनच्या हातून तुम्ही असं फार कमी वेळा पाहिलं सुंदर असेल। फटका। मी म्हटलं की हा षटकार मारण्यामध्ये माहिर आहे फिरोज। 2-2 इथून गेला बॉल दे बॉल। 2 धावा माफक आव्हान इथे म्हणता येईल। फक्त 18 रनांचं मला वाटतं थोडा फिरोज इथून मारला असता तर षटकार गेला असता। 18 रनचं माफक आव्हान रॉयल स्पोर्ट्स क्लब यासाठी आहे आणि नक्कीच ते 1-2 षटकामध्येच हा सामना संपवू शकतात एवढी बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे। पुन्हा एकदा फिरोज सामना करेल आणि 2 धावा नाही। धाव संख्या झालेली आहे 7। सुंदर असा उंच टोललेला चेंडू झेल होऊ शकतो का बघूया आणि सुंदर प्रयत्न केला होता मोहन यांनी परंतु तो असफल झालेला आहे। या षटकामध्ये 2 झेल सुटले आहेत ते पण मोठ्या फलंदाजाचे। आता मोहनला जर हा सरळ चेंडू भेटला असता ना तर त्याची खासियत आहे की तो एका हाताने चेंडू पकडतो एका हाताने कॅच पकडतो। तुम्ही ओव्हर कॅचेस त्याच्या बघितल्या असेल फक्त आणि फक्त एका हाताने तो पकडतो। मोहन भाई इसके बाद तुम्हें चांस मिलेगा उसका नजराना पेश करना, एक हाथ से कैच जरूर पकड़ना ताकि सभी दर्शक को इसका आनंद मिल सके। अब बॉलिंग डालेंगे मोइन भाई, मोहसिन भाई माफ करिएगा। मूर्ती लहान पण कीर्ती महान। मगाची जी कॅच सुटली असं सहजा होत नाही की मोहसिन कुठलाही चेंडू सोडतो
पण काही वेळा असं घडतं, कारण तो देखील एक मनुष्य आहे, माणूस आहे, त्यामुळे माणसाकडनं चुका होत असतात. पण ही चूक नक्कीच महाग पडेल त्या संघासाठी. चार चौकार किती झाले? 13 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 5 धावांचं आव्हान. मला वाटतं ह्या षटकामध्येच मला वाटतं राहुल संपवेल. तेरा. फिरोज चार झाली ना रे, संपली मॅच. विन विन. आणि सामना जिंकलाय रॉयल्स या संघाने. असं वाटत होतं कुठेतरी की हा अतिटकीचा सामना होईल, पण रॉयल संघाने एका हाती हा सामना जिंकलाय. यानंतरचा सामना ज्या दोन उभय संघामध्ये